नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप इयत्ता 5वी विषय गणित घटक संख्याज्ञान मधील उपघटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे या विषयी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे अभ्यासणार आहोत. त्यात आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हांची थोडक्यात माहिती आणि या घटकांवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात व काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि शिकूया आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह व त्यावर आधारित विचारले जाणारे प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे आपण 5वी इयत्तेमध्ये सुरुवातीला शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी जे संख्याचिन्हे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे संख्याचिन्हे आहेत. आता आपण आपली जी भाषा आहे ती मातृभाषा मराठी आहे. मराठी भाषेची एक लिपी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमधली जी लिपी आहे, मराठी भाषेची जी लिपी आहे, कुठली लिपी आहे? देवनागरी लिपी आहे. या ठिकाणी बघा, मराठी भाषेची लिपी कुठली आहे? देवनागरी लिपी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपली ही जी देवनागरी लिपी आहे त्या देवनागरी लिपीमध्ये काही संख्याचिन्हे आहेत. आता जी संख्याचिन्हे देवनागरी लिपीतील ते कुठले आहेत? तर देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे विद्यार्थी मित्रांनो बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे संख्याचिन्हे कुठले? तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी देवनागरी लिपी आहे त्या देवनागरी लिपीमधील संख्याचिन्हे बघा कुठले आहेत? तर आपण ते थोडक्यात बघूया. बघा 0 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ही संख्याचिन्हे आहेत. एकूण किती संख्याचिन्हे देवनागरी लिपीमध्ये आहेत? तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण 10 संख्याचिन्हे आपल्या देवनागरी लिपीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. आता आपण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे बघितले. आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे कोणती आहेत? तर बघा या ठिकाणी दिलेली आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे सुद्धा 0 ते 9 म्हणजे 1 to 9 हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एकूण 10 संख्याचिन्हे आहेत. आता आपल्याला हा जो घटक आहे यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे शिकत आहोत. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि त्यानंतर रोमन संख्याचिन्हे यांचा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रोमन संख्याचिन्हे दर्शवण्यासाठी 7 लॅटिन अक्षरांचा वापर करतात. आता जी मराठीची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे. हिंदीची सुद्धा लिपी ही देवनागरी लिपी आहे आणि इंग्रजीची जी लिपी आहे ती लॅटिन लिपी आहे, बरोबर. आणि ह्या लॅटिन लिपीतील अक्षरांचा वापर हे रोमन संख्या दर्शवण्यासाठी केला जातो. तर एकूण किती लॅटिन अक्षरांचा वापर रोमन संख्या दर्शवण्यासाठी केला जातो तर ते आपण या ठिकाणी बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, रोमन संख्या दर्शवण्यासाठी 7 लॅटिन अक्षरांचा वापर करतात. आता किती लॅटिन अक्षरांचा वापर करतात? तर 7 लॅटिन अक्षरांचा वापर करतात. मग ते 7 लॅटिन अक्षर कोणते कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा I V X L C D M हे आहेत. कुठले कुठले आहेत? बघा I V X L C D आणि M यांचा समावेश त्यामध्ये होतो. आता या ठिकाणी बघा I हा जो लॅटिन अक्षर I हे जे लॅटिन अक्षर आहे हा 1 ही संख्या दर्शवतो, बरोबर. कुठली? 1. त्यानंतर V 5 ही संख्या दर्शवतो. X 10 ही संख्या दर्शवतो. L या ठिकाणी बघा 50 ही संख्या दर्शवतो. C 100 ही संख्या दर्शवतो. D 500 आणि M 1000 ही संख्या या ठिकाणी दर्शवत आहे. तर हे जे आपण घटक बघत आहोत यामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी I कुठली संख्या दर्शवतो? 1 ही संख्या दर्शवतो. V
5 ही संख्या दर्शवतो. त्यानंतर बघा x 10 ही संख्या दर्शवतो. त्यानंतर l 50 ही संख्या दर्शवतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो c 100 ही संख्या दर्शवतो. नंतर d 500 ही संख्या दर्शवतो आणि m 1000 ही संख्या दर्शवतो. तर हे महत्त्वाचे काही लॅटिन अक्षरे आहेत आणि ते लॅटिन अक्षरांचा वापर रोमन संख्या दर्शवण्यासाठी केला जातो. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे 0 ते 9 म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 जे की मराठीमधील जे आहे देवनागरी लिपीतील ते बघितले. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे बघितले ज्याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या ठिकाणी बघा 3 डबल झालेला आहे, त्यात मी एक कमी करतो. तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे आहेत हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आहेत. आणि त्यानंतर आपण बघितले की रोमन संख्याचिन्ह दर्शवण्यासाठी लॅटिन अक्षरांचा वापर केला जातो. एकूण किती लॅटिन अक्षरांचा वापर केला जातो? तर एकूण 7 लॅटिन अक्षरांचा वापर या ठिकाणी केला जातो. त्यामध्ये कुठल्या लॅटिन अक्षरांचा वापर केला जातो? I, V, X, L, C, D आणि M यांचा समावेश केला जातो. आता I हे जे लॅटिन अक्षर आहे हे 1 ही संख्या दर्शवतं, V 5 ही संख्या दर्शवतं, त्यानंतर X 10 ही संख्या दर्शवतं, L 50 ही संख्या दर्शवतं, C 100 ही संख्या दर्शवतं, D 500 आणि M 1000 ही संख्या दर्शवतं. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, आता बघा रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये 0 या संख्येसाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नाही. तसेच या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये 0 यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नाही. शून्यासाठी कुठलेही चिन्ह वापरले जात नाही. कदाचित आपल्याला प्रश्न विचारू शकता की बा रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये शून्यासाठी कुठले चिन्ह वापरले जाते? मग त्याच्यामध्ये M असेल, C असेल, D असेल आणि खाली पर्याय असेल यापैकी नाही. आपण यापैकी पर्याय निवडायचा आणि उत्तर सोडवायचं. बरोबर, कारण शून्यासाठी कुठल्याही प्रकारचं चिन्ह वापरले जात नाही. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे जी आपल्या आंतरराष्ट्रीय किंवा आपल्या देवनागरी लिपीतील जे अंक आहेत आपण समजून घ्या. या ठिकाणी अंक लिहिला, समजून घ्या आपण एक अंक लिहिला 4334. आता हे जे अंक आहे या अंकांना स्थान आहे. बरोबर, मग स्थान कुठलं आहे? हे 4 एकक स्थानी, हा दशक स्थानी, हा शतक स्थानी आणि हा 4000 स्थानी. बरोबर, हे त्यांचे स्थान आहे. आता या स्थानानुसार त्या अंकांची स्थानिक किंमत असते. बरोबर, अंकानुसार स्थानिक किंमत असते. आता हा जो 4 आहे हा 4 एकक स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत किती आहे? याची स्थानिक किंमत आहे 4. बघा या ठिकाणी याची स्थानिक किंमत 4 असेल. त्यानंतर हा जो 3 आहे हा 3 दशक स्थानी असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत 30 असणार आहे. त्यानंतर हा जो शतक स्थानी असलेल्या 3 ची स्थानिक किंमत 300 असणार आहे आणि या 4 ची स्थानिक किंमत 1000 स्थानी असल्याने 4000 अशी स्थानिक किंमत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये अंकांना स्थानिक किंमत नाही, म्हणजे अंकांना स्थानिक किंमत नसते. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी जी रोमन संख्या चिन्ह आहे लॅटिन लिपीतील जे 7 चिन्हे आहेत ज्यांचा रोमन संख्या चिन्ह म्हणून वापर केला जातो. रोमन संख्या लिहिण्यासाठी त्या चिन्हांचा वापर केला जातो. तर ते जे आहे त्यापैकी IVX या ठिकाणी दिलेले आहेत बघा, कुठले? IVX या संख्या चिन्हांच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम. आता ही जी संख्या लिहिले जातात तर ह्या संख्या लिहिण्याचे काही नियम आहेत, ते नियम आपण या ठिकाणी सर्वप्रथम बघून घेऊया. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, नियम क्रमांक 1 काय आहे? I व X यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. आता या ठिकाणी बघा, हा जो I आहे हा कोणती संख्या दर्शवतो? तर हा 1 ही संख्या दर्शवतो. बरोबर, आणि त्यानंतर हा जो X आहे हा कुठली संख्या दर्शवतो? तर हा 10 ही संख्या दर्शवतो. बरोबर, 10 ही संख्या दर्शवतो. मग याच्यामध्ये काय सांगितलं, नियम काय सांगतोय की I व X यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. जसं की I हा एक ही संख्या दर्शवतो. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, I 2 वेळा जर लिहिला
तर बघा आय हे एका समोर एक लिहिल्यानंतर त्यांची बेरीज करून संख्या मिळते. जसं की आता या ठिकाणी बघा 1 अधिक 1 बरोबर किती होतं 2. म्हणजे हा जो हे जी संख्या चिन्ह आहे हे संख्या चिन्ह 2 ही संख्या दर्शवते. बरोबर. तर आता या ठिकाणी बघा x आता एक समोरासमोर लिहिला x समोरासमोर लिहिला तर यांची काय होणार आहे तर बेरीज होणार आहे. मग यांची बेरीज कशा पद्धती होणार आहे बघा 10 अधिक 10 बरोबर किती होतात 20 होतात. बरोबर किती 20 होतात. म्हणजेच काय तर या दोघांची बेरीज केली जाते आणि पुढची संख्या दर्शवली जाते. म्हणजे हा जो हे जे संख्या चिन्ह आहे हे कुठली संख्या दर्शवत आहे तर 20 ही संख्या दर्शवत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नियम क्रमांक 2 दिलेला आहे बघा. आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. बरोबर. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आपण असं या ठिकाणी 1 दर्शवली जाणारी जी संख्या आहे तर ती संख्या कुठली आहे बघा आता या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जर समजा आय लिहिला तर या ठिकाणी 1 ही संख्या दर्शवली जाते. आय लिहिला तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा 1 अधिक 1 बरोबर 2 ही संख्या दर्शवली. 1 बरोबर 2 ही संख्या दर्शवली जाते. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आपण 3 वेळा जर लिहिली ही संख्या चिन्हे लॅटिन संख्या चिन्ह अक्षर जर 3 वेळा लिहिले तर या ठिकाणी 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर म्हणजे 3. तर 3 अशा ह्या 3 प्रकारच्या संख्या दर्शवतात. म्हणजे एक वेळा ही संख्या चिन्ह लिहिलं लॅटिन अक्षर लिहिलं 1 ही संख्या दर्शवतं. 2 वेळा लॅटिन अक्षर लिहिलं तर 1 अधिक 1 बरोबर 2 ही संख्या दर्शवतं. 3 वेळा लॅटिन अक्षर लिहिले तर 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 ही संख्या दर्शवतं. आता तुम्ही म्हणणार की असं आपल्याला 4 लिहायचे बरोबर 4 ही संख्या दर्शवायची तर मग आपण 4 ही संख्या दर्शवायची असल्यामुळे आपण 4 वेळा ही लिहू शकतो का की जसं की 1 2 3 4 4 वेळा आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का तर नाही विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहे. काय आहे नियम काय सांगतो आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहायची. 3 पेक्षा जास्त वेळा आपल्याला ही संख्या चिन्हे लिहिता येणार नाही. व्ही हे चिन्ह एकापुढे एक अशी लिहित नाहीत. एकापुढे एक लिहित नाहीत समजा. बघा आता या ठिकाणी काय सांगितलंय की आता तुम्ही असं लिहू शकता बरोबर. आय हे जे लॅटिन अक्षर आहे ती 3 वेळा लिहू शकता. ते 3 ही संख्या दर्शवणार आहे. त्यानंतर एक्स हे अक्षर सुद्धा आपण लिहू शकतो 3 वेळा आणि ते आपल्याला 30 ही संख्या दर्शवणार आहे. परंतु आपण व्ही हे अक्षर 3 वेळा दर्शवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटणार की बाबा हे व्ही कोणती संख्या दर्शवतं तर व्ही ही 5 ही संख्या दर्शवतं. मग तुम्हाला असं वाटतं की बाबा 15 लिहायचे असेल तर आपण 3 वेळा 5 लिहून 15 लिहू शकतो. परंतु तसं हे जे उत्तर आहे हे चुकीचं असेल. याचं कारण असं की व्ही हे चिन्ह एकापुढे एक 3 वेळा लिहित नाही. ती कशी लिहितात आता 15 कशी लिहितात तुम्ही विचारणार तर 15 कशी लिहिणार 10 अधिक 5 म्हणजेच काय 10 अधिक 5 बरोबर 15 अशा पद्धतीने लिहिले जाणार. बरोबर ह्या पद्धतीने 15 लिहिले जातील. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा नियम क्रमांक 3 काय सांगतो आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. आता साधा नियम आहे. नियमात काय सांगितलेलं आहे आता या ठिकाणी बघा आय असेल किंवा व्ही असेल हे जे संख्या चिन्हे आहेत हे समजा मोठ्या संख्या चिन्हांच्या उजवीकडे लिहिले. आता या ठिकाणी बघा आपण मोठे संख्या चिन्ह या ठिकाणी एक्स घेऊया. एक्स संख्याच्या उजवीकडे जर लिहिले तर आपा ही किती आहे एक्स बरोबर 10 असणार आहे. एक्स म्हणजे 10 संख्या दर्शवतं आणि आय एक संख्या दर्शवतो म्हणजे हे 11 होणार आहे. म्हणजे काय होतंय तर यांची बेरीज होते बरोबर एक्स प्लस आय म्हणजेच काय 10 अधिक 1 बरोबर 11 ही संख्या या ठिकाणी दर्शवली जाते. आता या ठिकाणी बघा आपण 5 हा अंक म्हणजे व्ही घेतला आणि त्याच्या शेजारी आपण 1 लिहिला तर काय होणार आहे 5 अधिक 1 तर ही कुठली संख्या दर्शवली जाईल 6 ही संख्या या ठिकाणी दर्शवली जाईल. असा एक सोपा हा नियम या ठिकाणी असणार आहे. नियम क्रमांक 4 काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर नियम क्रमांक 4 आहे आय हे चिन्ह
व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा काय सांगितलंय, आय हे जे संख्या चिन्ह आहे हे संख्या चिन्ह व्ही किंवा एक्स च्या डाव्या बाजूला, आता डाव्या बाजूला जर लिहिलं तर काय सांगता येते, तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात। आता या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो आय व्ही लिहिलं म्हणजेच काय आहे, तर या ठिकाणी बघा ही कुठली संख्या दर्शवते, तर 5 आणि यांची वजाबाकी करायची, वजा केलं जाणार आहे ना, संख्येतून वजा केली जाईल, त्यामुळे वजा 1 बरोबर 4 म्हणजे ही जी संख्या चिन्ह आहे हे संख्या चिन्ह 4 ही संख्या दर्शवते। असा हा सुद्धा अतिशय सोपा काय आहे तर नियम आहे। बघा आय व्ही व सी ही तीनच चिन्हे मोठ्या संख्येत डावीकडे लिहितात। आता या ठिकाणी संख्या चिन्हे एकूण किती आहेत, तर एकूण 7 संख्या चिन्हे, किती 7, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो आय व्ही आणि सी ही तीनच संख्या चिन्हे जे आहेत तर हे 3 संख्या चिन्हे मोठ्या संख्येत डावीकडे लिहिता येतात। या व्यतिरिक्त जी संख्या या 3 संख्या चिन्हे सोडून इतर जी संख्या चिन्हे आहे ते डावीकडे लिहिता येत नाही। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा काय आहे की आपल्याकडे आय व्ही हे जे संख्या चिन्ह आहे बरोबर, हे जे लॅटिन अक्षरे आहेत ते हे लॅटिन अक्षरे 5 वजा 1 4 दर्शवतात बरोबर। आता या ठिकाणी काय आहे की आपल्याला असं वाटतंय की आपण एक्स आणि त्यामधून 2 वजा करायचे, म्हणजे आपण तुमचं म्हणणं असेल की आपण इकडे 2 लिहायचे, हे चिन्ह अशा पद्धतीने लिहिलं म्हणजे या ठिकाणी 10 वजा 8 होईल, तर असं होणार नाही। मग 8 ही संख्या कशी दर्शवली जाईल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 5 6 7 8 या संख्या चिन्हांनी 8 ही संख्या दर्शवली जाईल। यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5वा नियम दिला आहे, 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10 5 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा 10च्या पुढील संख्या, आता 10 आहे ही संख्या 10 दर्शवते बरोबर। आता 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10 5 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात। माझ्या या ठिकाणी बघा या ठिकाणी एक संख्या चिन्ह दिलेले आहेत, काही संख्या चिन्ह एकत्रित दिलेले आहेत ते, तर आता ही संख्या किती आहे हे आपल्याला ओळखायची, तर बघा 10 अधिक 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1, आता ही वास्तविक पाहता हे जे आहे हे 3 आहे, ही जी संख्या चिन्ह आहे हे 3 दर्शवते, या ठिकाणी हे आपल्याला 10 दर्शवते, हे आपल्याला 10 दर्शवते, मग 10 अधिक 10 अधिक 3 असंही लिहू शकतो आपण, पण तरी सुद्धा 10 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे हे 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 0 5 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात बरोबर। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 14 लिहायचे, काय करायचं 14, तर आपण बघा 10 अधिक 4 बरोबर, म्हणजेच काय आहे, तर या ठिकाणी आपण x याच्या नंतर येणारं जे संख्या चिन्ह आहे तर ते 4 बरोबर, म्हणजेच कसं येईल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 10 अधिक 4 बरोबर 14, म्हणजे 14 ही संख्या अशा पद्धतीने दर्शवली जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हांविषयी काही महत्त्वाची माहिती बघितलेली आहे। त्याचबरोबर रोमन व संख्या चिन्ह तयार करण्यासाठीचे जे काही नियम दिलेले होते ते नियम आपण या ठिकाणी बघितलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया काही प्रश्न घेतलेले आहेत, ते प्रश्नांचा आपण या ठिकाणी प्रश्न सोडवूया आणि त्या प्रश्नांचा सराव करून घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल किंवा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह या उपघटकामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचे उत्तरे कशा पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 1, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा आपण जी सुरुवातीला जी माहिती बघितली होती तर त्या माहितीमध्ये आपण काय बघितले होते, जे एकूण किती लॅटिन अक्षरांचा रोमन संख्या लिहिण्यासाठी वापर केला जातो, तर एकूण 7 अक्षरांचा किंवा 7 अक्षरांचा रोमन संख्या लिहिण्यासाठी वापर केला जातो किंवा रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये या ठिकाणी वापर केला जातो। त्यामध्ये बघा आय चा वापर 1 साठी केला जातो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्ही चा वापर 5 साठी केला जातो,
त्यानंतर एक्सचा वापर 10 साठी केला जातो, त्यानंतर एलचा वापर 50 साठी केला जातो, त्याचबरोबर सीचा वापर 100 साठी केला जातो आणि डीचा वापर 500 साठी केला जातो, 500 ही संख्या दर्शवण्यासाठी केला जातो आणि एमचा वापर 1000 ही संख्या दर्शवण्यासाठी केला होता। ही एक प्राथमिक माहिती आहे ही आपण या ठिकाणी बघितलेली होती। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे एल, 2 न दिला आहे सी, 3 दिलेला आहे डी आणि एम। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 चे उत्तर बरोबर आहे। आपण पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे की 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 यासाठी लॅटिन अक्षरांचा वापर या ठिकाणी केला जातो। तर आपल्याला 55 ही संख्या लिहायची म्हणजे कशी आहे तर 50 आहे अधिक 5 आहे, बरोबर। मग यासाठी 50 साठी कुठलं अक्षर वापरलं जातं तर 50 साठी एल हे अक्षर लिहिलं जातं आणि अधिक 5 करायचे 5 साठी हे अक्षर लिहिलं जातं। तर पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे। हे सहज लक्षात येतं कारण काय आहे जे अक्षरे दिलेले आहेत लॅटिन अक्षरे दिलेले आहेत रोमन संख्या पद्धतीमध्ये तर हे लॅटिन अक्षरांच्या आपल्याला किमती माहित असल्या तर आपण अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सहजासहजी सोडू शकतो। पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला एक रोमन संख्या दिलेली आहे, या ठिकाणी रोमन संख्या दिलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपल्याला ती संख्या लिहायची आहे। त्यासाठी काही पर्याय दिलेले आहे आणि योग्य पर्यायाची आपल्याला त्या ठिकाणी निवड करायची आहे। तर क्रमांक 3 आहे त्यामध्ये ही जी संख्या दिलेली त्यामध्ये बघा आता आपल्याला आपण बेरीज पद्धतीने ही संख्या आपण बघूया कशी आपल्याला ओळखायची। तर या ठिकाणी बघा सी म्हणजे 100 अधिक परत सी म्हणजे 100 त्यानंतर एक्स म्हणजे 10 आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्स म्हणजे 10। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून एक मिस्टेक झालेली आहे तर ती मिस्टेक अशी आहे की हा जो शेवटी v दाखवलेला आहे ना तर हा एक्स आहे, काय आहे एक्स आहे। म्हणजेच आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा 10 हे 100 100 10 आणि अधिक 9 आणि मग आता या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ काय करायचे आहे या सर्वांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। मग आता 100 अधिक 100 बरोबर अधिक 10 अधिक 9 मग 100 आणि 100 200 अधिक हे 10 210 आणि हे 9 219 मग 219 पर्याय जो आहे तो बरोबर आहे। पर्याय क्रमांक 4 तर पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीमध्ये कशी लिहितात। आता 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीमध्ये कशी लिहितात तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी 500 वजा 400 या स्वरूपात ती लिहिली जातात। आता 500 वजा 100 या स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो ती लिहिली जाते। तर मग आता 500 वजा 100 अशा स्वरूपात आपल्याला ती संख्या ओळखायची आहे। तर मग सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर डी 500 साठी डी वापरतात बरोबर आणि 100 साठी सी वापरतात। आता 100 जर सी डी मधून जर सी वजा करायचा असेल तर तो डाव्या बाजूला लिहितात म्हणून सी डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 चे उत्तर बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे। बघा 500 मधून आपण 100 वजा केले तर वजा करायचे असेल तर त्याला आपल्याला डाव्याच बाजूला लिहायचे 100 500 म्हणजे 100 डी मधून वजा करायचे म्हणून आपल्याला त्याला डाव्या बाजूला लिहायचे बरोबर आणि 100 जर 500 मध्ये मिळवायचे असेल तर त्याला आपण उजव्या बाजूला त्या ठिकाणी लिहायचे असते। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 आहे। प्रश्न क्रमांक 5 मध्ये काही आपल्याला रोमन संख्या चिन्ह दिलेले आहे रोमन संख्या दिलेल्या आहेत आणि या रोमन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी
या ठिकाणी मिश्र स्वरूपातील उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे ते आपल्याला सोडवायचे. आता हे जे मिश्र स्वरूपातील उदाहरण आहे हे सोडवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अतिशय सोपी आहे. फक्त आपल्याला रोमन संख्या ओळखता आल्या पाहिजे आणि त्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपल्याला व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजे किंवा देवनागरी संख्या चिन्हामध्ये आपल्याला ते व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी जी पहिली रोमन संख्या दिलेली ती पहिली रोमन संख्या किती आहे? तर बघा जी पहिली रोमन संख्या आहे ती 14 आहे. बरोबर. त्यानंतर दुसरी जी रोमन संख्या आहे तर दुसरी रोमन संख्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा दुसरी रोमन संख्या ही 100 आहे. या ठिकाणी दुसरी रोमन संख्या ही 100 आहे. जास्त मोठं दुसरी रोमन संख्या ही 100 आहे. त्यानंतर तिसरी जी आहे ती वजा करायची आहे तर ती किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ती 21 आहे आणि चौथी जी रोमन संख्या या ठिकाणी ही दिलेली आहे तर ती 7 आहे. आता या ठिकाणी आपल्याला यांची वजाबाकी आणि अधिक बेरीज वजाबाकी या ठिकाणी करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे 14 अधिक 100 बरोबर 114 होतील. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा 14 अधिक 100 बरोबर 114 होतात. त्यामधून वजा आपल्याला करायचे 21 अधिक 7 या ठिकाणी 28 विद्यार्थी मित्रांनो होतील. तर आपल्याला काय करायचं आहे 114 मधून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 28 वजा करायचे. 114 मधून 28 वजा केल्यानंतर 86 उत्तर येईल. मग 86 उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 27 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात लिहायचे आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा 27 वजा 10 बरोबर हे जे वजाबाकीचे उत्तर येणार आहे ना ते रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचे. मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 27 वजा 10 बरोबर किती होतात? तर 17 होतात. मग 17 ही संख्या कशा पद्धतीने लिहिली जाते? या ठिकाणी एकच मिनिट थांबा. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा जे पर्याय दिलेले आहे तर त्या पर्यायामध्ये योग्य पर्यायच दिलेला नसल्यामुळे या ठिकाणी जो पर्याय असणार आहे 27 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहायचे तर ते उत्तर असे येणार आहे 10 अधिक 7 येणार आहेत. तर अशा प्रकारचा हा पर्याय असणार आहे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? आता अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 4 ही जोडी बरोबर आहे. 6 ही संख्या चिन्हांची जोडी बरोबर आहे. संख्यांची जोडी बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 15 ही संख्यांची जोडी आणि 25 बरोबर. आता या ठिकाणी बघा 20 अधिक 20 अधिक 5 बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5 अधिक 1 बरोबर 6 बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा 5 वजा 1 बरोबर 4 आहे. परंतु तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक नियम बघितला होता. त्या नियमामध्ये आपण बघितलं होतं की v हे लॅटिन अक्षर समोरासमोर लिहित नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 च्या उत्तराची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे. कारण चुकीच्या पद्धतीने लिहिलेली संख्या आपल्याला ओळखायची सांगितलेली आहे आणि ती पर्याय क्रमांक 3 15 ही संख्या असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 मध्ये 2 रोमन संख्यांची बेरीज दिलेली आहे आणि त्याचं उत्तर किती असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. आता या ठिकाणी ज्या रोमन संख्या दिलेल्या आहेत त्या रोमन संख्या कोणती संख्या दर्शवतात? बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा 10 अधिक 20 सॉरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 4 म्हणजेच कोणती संख्या दर्शवतात? तर 24 ही संख्या दर्शवतात बरोबर. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 5 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 तर 5 6 7 8 ही संख्या दर्शवतात. यांची काय सांगितलेली आपल्याला बेरीज. मग या ठिकाणी आपण करूया 24 या ठिकाणी आपण करूया 24 अधिक 8 बरोबर. म्हणजे काय 8 आणि 4 12 2 हातचा आला 1 म्हणजे 32 आले बरोबर. मग आता या ठिकाणी जर 32 आलेले आहे
प्रश्न क्रमांक 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा थोडासा घोळ झालेला आहे. थोडासा घोळ काय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जो प्रश्न होता इथे x दिलेला आहे. बरोबर, अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. टाईप करताना टायपिंग मिस्टेक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झालेली आहे. तर टायपिंग मिस्टेकमुळं तो अंक चुकीच्या पद्धतीनं आपण ती संख्या आपण या ठिकाणी लिहिलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, हा जो दिलेला अंक आहे, पहिला अंक काय असणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 9. बरोबर, 9. बरोबर. आणि त्याची जी बेरीज करायची ती कोणत्या संख्येची, म्हणजेच काय, तर 39 हा अंक असणार आहे. आणि त्याची जी आपल्याला बेरीज करायची ती 5 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 8. 8शी आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, 8शी आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करायची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो 39 अधिक 8. बरोबर, मग 39 अधिक 8 यांची विद्यार्थी मित्रांनो बेरीज किती येणार आहे, तर यांची बेरीज येणार आहे 47. म्हणून पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिला आहे त्यामध्ये L, X, V, D, C, M या रोमन संख्या उत्तरत्या क्रमाने लिहायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत तर त्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ती संख्या आहे 50, त्यानंतर आहे 10, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 500 आणि त्यानंतर आहे 100. आता या ठिकाणी आपण बघा, लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा, या ठिकाणी L 50. बरोबर, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे X 10, त्यानंतर दिलेला आहे विद्यार्थी V दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 5, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे D म्हणजे 500 आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे दिलेला आहे M बरोबर 1000. बरोबर, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहे. मग कशा असणार आहे, उतरत्या क्रमाने कशा आपण लिहिणार आहे, तर 500. बरोबर, त्यानंतर येईल 100 नाही 1000 येईल, सॉरी या ठिकाणी बघा, आता पहिले येईल 1000, त्यानंतर येईल 500, त्यानंतर येईल 50, त्यानंतर येईल 10 आणि त्यानंतर येईल 5. मग आता याला आपण पुन्हा रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहायचे आहेत. बघा M, मग D, त्यानंतर L, X, V. मग MD LX V किंवा बरोबर, हा पर्याय कुठे आहे, तर हा पर्याय क्रमांक 4 आहे. बरोबर, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय सोपी वजाबाकी या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला फक्त रोमन संख्या ओळखता आली पाहिजे. या ठिकाणी पहिली रोमन संख्या दिलेली आहे ती आहे 6 आणि दुसरी रोमन संख्या दिलेली आहे ती आहे 4. आपल्याला यांच्या दोघांची वजाबाकी करायची. 6 वजा 4, मग 6 वजा 4 किती राहतील, तर या ठिकाणी विद्यार्थी राहतील 2. पर्याय क्रमांक 2 चे उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला रंगवायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ रूप द्या M भागिले D गुणिले C अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय करायची, M ची किंमत काढायची. म्हणजे M या संख्येची किंमत किती आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, M ची जी किंमत आहे तर ती किंमत आहे 1000. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो D ची किंमत आहे 500 आणि C ची किंमत आहे 100. मग आपलं हे गणित कशा स्वरूपात येईल, तर विद्यार्थी मित्रांनो बघा 1000 भागिले 500 गुणिले 100 येईल. बरोबर, मग आता या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो 0 ला 0 जाईल, 0 ला 0 जाईल. त्यानंतर या ठिकाणी 5 दुणे 10 बरोबर किती येतील, तर या ठिकाणी 200 येतील. मग आता 200 कशा पद्धतीने लिहितात, तर 100 अधिक 100 बरोबर 200. बरोबर, म्हणजे C प्लस C बरोबर 200 असं लिहितात. तर पर्याय क्रमांक 4, मग पर्याय क्रमांक 4 चे वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे.
प्रश्न क्रमांक 12 सभागृहातील एका ओळीत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संख्या दिलेली आहे. आता ही संख्या आपल्याला ओळखायची. तर ही संख्या किती आहे बघा, ही संख्या आहे 10 अधिक 10 अधिक 7 बरोबर आहे 27. हां, आणि त्यानंतर पासून तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 50 आणि 10 60 आणि 6 66 म्हणजे जसं बघा 50 अधिक 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 50 आणि 10 60 60 आणि 5 65 65 आणि 1 66 66 म्हणजे दोन संख्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आहे. कुठल्या दोन संख्या दिलेल्या आहे तर विद्यार्थी 27 आणि 66. आता या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला, सभागृहात एका ओळीत आपल्याला काय करायचं आहे, 67 पासून 27 पासून 66 पर्यंत आसन क्रमांक आहे. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत, ते किती आसने काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं असतं, मोठी संख्या बरोबर वजा छोटी संख्या लहान संख्या लहान संख्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी म्हणजे 1 मिळवायचं आहे. आता मोठी संख्या आहे 66, त्यामधून आपल्याला छोटी संख्या 27 वजा करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 मिळवायचं आहे. आता 66 मधून 27 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण वजा केला तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर येतं 39 अधिक 1 म्हणजेच हिचं उत्तर काय येणार आहे 40. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 चे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d भागिले l हे जे गणित आहे हे सोडवायचं आहे. हे 2017च्या परीक्षेत दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचे, आपल्याला ज्या दिलेल्या रोमन संख्या आहे त्यांची किंमत बघा काय आहे. आता m ची किंमत काय आहे 1000 बरोबर. त्यानंतर d आहे, d ची किंमत विद्यार्थी मित्रांनो बघा 500 आणि l ची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो 50. मग आता कसं असेल हे गणित 1000 वजा 500 भागिले 50 बरोबर. मग आता या ठिकाणी 500 भागिले 50 होईल. 0 0 जाईल 5 1 5 5 10 50 म्हणजे 10 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 14 रोमन संख्या चिन्हानुसार आपल्याला काय करायचं आहे, दिलेले गणित सोडवायचे आहे. आता सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आहे, आपल्याला ज्या रोमन संख्या दिलेल्या आहे त्यांची बेरीज वजाबाकी करायची आहे. त्या रोमन संख्या आपल्याला या ठिकाणी म्हणजे समजून घ्यायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिली जी संख्या आहे 17 आहे, त्याची बेरीज होणार आहे 9शी. त्यानंतर वजा या ठिकाणी 4 असणार आहे आणि अधिक या ठिकाणी 100 असणार आहे. आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, यांची बेरीज वजाबाकी करून घ्यायची. तर बघा 17 आणि 9 तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 26 बरोबर वजा 4 अधिक 100 असणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचे, परत 26 मधून आपल्याला 4 करायचे 22 अधिक 100. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर येईल 122. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 चा उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 गुरुस्मृती विद्यालयात 2,500 विद्यार्थी शिकत आहे. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो 2,500 म्हणजेच किती 2250 बरोबर. मग 2250 हा पर्याय कुठे आहे, 2250 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप इयत्ता 5वी विषय गणित घटक संख्याज्ञानमधील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे याविषयी माहिती बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लाईक करायचे आहे. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करायचे आहे. आपल्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला शेअर करायचे आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या
या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो.